आणखीन कुठल्या भूमिका ज्या तुम्हाला खूप आवडल्या किंवा तुम्ही रिलेट करू शकता त्याला अशा? मला आणखीन खूप आवडलेली भूमिका साम टीव्हीवरती खंडोबा नाही, असंच शंकराचा एक अवतार असतो आणि त्याची भूमिका मी केली होती. ती साम टीव्हीवर चाललेली एकमेव मालिका. त्याच्यानंतर साम टीव्ही हे बंद झालं आणि फक्त न्यूज चॅनल सुरू राहिलं. ती एक मला खूप आवडलेली मालिका. अशा बऱ्याच भूमिका आहेत. इथं किती जवळजवळ मी 60-65 मालिका केल्या आहेत. 25-30 हजार एपिसोड्स झालेत आत्तापर्यंत. आणि जवळजवळ तर हे 30वे वगैरे नाटक असेल, 29-30 व्यावसायिक नाटकं असतील. मग मालिका आणि नाटक हे दोन्ही तुम्ही बॅलन्स कसा करता? किंवा दोन्हीमध्ये काय बेसिक? नाटक हे लाईव्ह असतं ना, प्रेक्षक समोर बघत असतात आणि मालिका अजूनही मराठी फार लाऊड असतं सगळं असं. नाही, मी केलं तेव्हापर्यंत असं नव्हतं. आता ते सगळं खूपच बदललंय. आता त्याचं सगळं चित्रच बदलून टाकलं. ते वास्तवात नसलेली माणसं आता भयानक पद्धतीने दाखवली जातात. तसं नव्हतं. अग्निहोत्र काय, वादळवाट फार नॅचरल, जे आपण जसं बोलतो वागतो, जशी मानवी माणसं असतात, सगळी मानवी विचार करणारी असतात, तशी नॉर्मल माणसं तोपर्यंत होती. दामिनीत पण खूप साधी माणसं होती. आताही वादळवाट, अग्निहोत्र तुमच्या यूट्यूबवरती सगळ्या मालिका उपलब्ध आहेत बघायला. खूप साधी. आता ते बदलत गेलं. आता ते जरा विचित्र झालंय. म्हणजे ही माणसं अशी कशी वागू शकतील असा सदैव प्रश्न पडतो आपल्याला. पण जसं बाहेरच्या जगात आहे तेच दाखवतात. शेवटी लेखक असं म्हणतात ना. तुम्ही घराघरामध्ये सुद्धा इतकं घाण तोंडावर बोलणारी, सतत एक कोणतरी कारस्थान करणारी माणसं, असं इतकं नसतं. सतत एक स्त्री नटून थटून बसलेली आणि ती कारस्थानच करते सतत. कोणाला तरी विषच काहीतरी पास, कोणाला तरी काहीतरी हेच कर, कोणाचं तरी मर्डरच कर, कोणाबद्दल असं काहीतरी सतत विकृत अशी माणसं फार दिसतात. पण हे लोकांना आवडतं का बघायला? विकृत माणसं जगात आहेत, पण त्यांची विकृती दिसत नाही. म्हणजे जे सत्य मालिकेत आहे डायरेक्ट तेच. दाखवतातच. म्हणजे खुल्लेआम म्हणजे मग हे सगळं करता करता तुमची एपिक भूमिका म्हणजे नथुराम गोडसे, त्याच्याबद्दल सांगा मला. कारण मला नथुराम गोडसे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासामध्ये ज्याला खलनायक बनवलं गेलं पूर्णपणे. खरा इतिहास कधी लोकांच्या पुढं आलाच नाही. त्यामुळे नथुरामची भूमिका काय आहे, त्यांनी का मारलं गांधीजींना वगैरे, हे कधी कोणाला कळलंच नाही. त्या माणसाला नायक बनवणारं हे नाटक. आता तो बोलणार आहे, त्याचं नावच आहे प्रदीप दळवीने लिहिलेलं, मी नथुराम गोडसे बोलतोय. त्यामुळे त्या नाटकाबद्दल एक प्रचंड आकर्षण होतं आणि लोक पहिल्या प्रयोगापासून म्हणजे तिकीट विक्री सुरू झालेल्या क्षणापासून हाऊसफुलचे बोर्ड लागले. अर्थात हे सगळे हाऊसफुलचे बोर्ड हे नथुराम गोडसे या नावाला होते. शरद पंक्षीला फारसं कोणी ओळखत नव्हतं तेव्हा. नाही, पण तेवढ्या ताकदीने उभं करणारा शेवटी शरद त्याचं पंक्षी. संपूर्ण श्रेय विनय आपटेंचं आहे. पूर्ण श्रेय विनय आपटेचं आहे. विनय आपटेने तो विश्वास टाकला माझ्यावर. त्याच्या आधी अशी कुठलीही मोठी भूमिका मी केलेली नाही. अतिशय छोट्या छोट्या क्षुल्लक 5 मिनटं 10 मिनटाच्या अशा भूमिका मी करत आलेलो होतो. त्यामुळे अचानक 2-2.5 तास एकट्याच्या खांद्यावर घेऊन जाणारं नाटक आणि भाषा प्रदीप दळवींची, सत्याला साक्षीदाराची अडचण होत नसते सावंत वगैरे अशी. म्हणजे सावरकरांचं वाक्य आहे, मला ते म्हणायला इथे आवडेल, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे विनायक दामोदर सावरकर. अशा पद्धतीचे संवाद. स्वच्छ सुंदर मराठी बोलता आलं पाहिजे आणि ती आग तो नथुराम समजून घेतला पाहिजे. कसा घेतला तुम्ही समजून? म्हणजे त्यासाठी आधी एकदम तयारी विनय काय आपटे केली? पहिला दिग्दर्शक माझ्या मदतीला धावून आला. दुसरे सगळ्यात महत्त्वाचे लेखक प्रदीप दळवी, त्यांनी नाटक लिहिलं आहे. त्यांनी ज्या पुस्तकांवर नाटक लिहिलं ते 55 कोटींचे बळी, 55 रिझन्स वाय आय किल गांधी, मे इट प्लीज युअर ऑनर, जे नथुरामचं न्यायालयातलं ओरिजिनल स्टेटमेंट, आणि नथुराम गोडसेचे धाकटे बंधू जे 22 वर्ष जन्मठे भोगून आलेले आहेत, गोपाळ गोडसे, त्यांची वहिनी सिंधू गोडसे, हे जिवंत होते. त्यावेळी जिवंत होते हो, ते? जिवंत होते. ते 2004-05 नंतर गेलेले आहेत. त्यामुळे मला गरजच नव्हती कुठं जाण्याची. डायरेक्ट जायचो, गोपाळराव आणि सिंधुताईंबरोबर गप्पा मारत बसायचं.
की नथुराम कळायचा तो कसं बोलतो, तो कसं वागतो. तो उजव्या हाताने सगळं करणारा होता. पण आपण बोलता बोलता असं म्हणतो ना की तुम्ही काय करताय म्हणून आपण आपला उजवा हात जातो ना. पण उजव्या हाताचा असून सुद्धा त्याचा असं बोलताना डावा हात जायचा. तो बोलताना बऱ्याच वेळेला असं असं बसायचा. असं त्याला अशा काही त्याच्या लकबी होत्या ज्या मला गोपाळरावांकडनं आणि सिंधुताईंकडनं कळल्या. जे कॅरेक्टर उभं करण्यासाठी. दुसरी गोष्ट पापणी फार कमी लावायची. असं नजरेच्या आर पार नजर घालून की समोरच्यानी थोड्या वेळानंतर खाली मान घातली पाहिजे अशी त्याची नजर होती. तिसरं त्याचा अत्यंत हजरजबाबी होता. अत्यंत हजरजबाबी. सटकन तो एक क्षणाचाही विलंब न लावता उत्तर द्यायचा. अशा त्याच्या काही क्वालिटीज होत्या. तो मॅट्रिक पण नव्हता. पण मॅट्रिक नसून सुद्धा त्यांनी जे अस्खलित इंग्रजीमध्ये आपलं निवेदन पेश केलं कोर्टासमोर, विशेष न्यायालयासमोर, ते निवेदन ऐकल्यानंतर निकाल देताना जज साहेब असं म्हणाले की ह्याचं इंग्रजी हे एखाद्या विधिज्ञाला म्हणजे वकिलाला लाजवेल अशी इंग्रजी भाषा यायची. कोण म्हणेल हा मॅट्रिक नाही आहे म्हणून. त्याच्यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे असं त्यांनी लिहिलं आहे त्याच्यात पुस्तकात. कोणी जजांनी लिहिलं आहे. आणि पुढं असं जाऊन लिहिलं आहे की आज निकाल देण्यापूर्वी आता त्यांनीच मान्यच केलेलं आहे की मी मारले गांधीजींना आणि मला शिक्षा द्या. त्यामुळे भारतीय संविधानानुसार शिक्षा आपण त्याला देणारच आहोत शिक्षा. पण जर आज उपस्थित असलेल्यांपैकी जर कोणाला ज्युरी म्हणून नेमलं आणि त्यांना जर सांगितलं की निकाल द्या तर याचं निवेदन 7 दिवसाचं ऐकून मला खात्री आहे की ते त्याला निर्दोष मुक्त करते. हे न्यायाधीशांचं स्टेटमेंट आहे फाशीची शिक्षा देण्यापूर्वीचं. ते छपील स्वरूपात पुस्तकात आहे. आता असा माणूस आहे तर मग त्याच्यावर आरोप, मग त्या नाटकाला बंदी, मग सगळं 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 म्हणजे आता जी काय महापुरुषांबद्दल सगळी दुनिया बोलतेय. आज जो काय पुळका आलाय आता त्या मध्यंतरी तो कोण कामरा का कोण है ना, काय कामराच ना तो त्याचं नाव, कुणाल कामरा. कामरा तो काय तो. त्यांनी शिंदे साहेबांबद्दल जे काही केलं, नाव घेतलं नाही पण मी हे केलं. पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्यानुसार नाटक आपण लिहिलं की ते सेन्सॉरकडे जातं. सेन्सॉर बोर्ड हा शासनाने स्थापित केलेली माणसं आहेत. ठीक आहे, तुम्ही आम्ही प्रदीप दळवी आणि विनय आपटेंनी माणसं नेमलेली नाही आहेत. हो, त्यांनी ते नाटक वाचून ते नाटक सेन्सॉर पास केलं. प्रभू श्रीराम हा अस्तित्वच नाहीये, प्रभू श्रीराम हा काल्पनिकच आहे हे म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रभू श्रीराम ज्याची आम्ही पूजा करतो, ज्यांचं मंदिर पुन्हा उभं राहावं म्हणून 500-550 वर्ष माणसं मेली. 500-550 वर्षानंतर त्या प्रभू श्रीरामाचं आपल्या मंदिर उभं राहिलं. तो श्रीराम अस्तित्वातच नव्हता. आणि हे लोक बोंबलत फिरत असतात. ही गुंडगिरी आहे आणि ते गुंड आम्हाला म्हणणार. किती किती डबल ढोलकी आहे सांगा. मला वाटतं तुमचे जे विचार आहेत ना म्हणून लोक तुम्हाला घाबरतात. नाही काय ह्याच्यात म्हणजे आता मी हे जे बोलतोय की नाही, आता ह्याच्यावर सुद्धा ही जेव्हा तुम्ही प्रसारित कराल तुमच्या यूट्यूब चॅनलवर, त्याच्यात एक गंमत म्हणून त्याच्यानंतर 4 दिवसानंतर खालच्या कॉमेंट्समध्ये जाऊन एकदा बघा किती भयानक. आता हे जे मी बोलतोय ना ह्याचा माझ्या मुलांशी काही संबंध नाही. माझी मुलगी अमेरिकेत पायलट होऊन आली. मी लिहून देतो तुम्हाला, एक 4 तरी कॉमेंट्स अशा असतील. स्वतःच्या मुलीला अमेरिकेत शिकायला पाठव आणि बहुजनांना रस्त्यावर पाठव. हे पोंक्षा. आणि मग खूप घाणेरड्या शिव्या, आई बहिणीवरनं घाणेरड्या शिव्या. ही काय गंमत आहे, ही कुठली मानसिकता आहे. अर्थात मी त्यांना शून्य किंमत देतो. तुम्ही भीत नाही पण भ्यायचं कशासाठी. सिनेमात रोल देणार नाही. गंमत कशी आहे माहिती का ताई, तुम्हाला आणखी गंमत सांगतो. सिनेमात रोल देणार नाही कोणी. सिनेमात देतात रोल देतात मला. आता मला सांगा 40 वर्षाची कारकीर्द झाली, 110 चित्रपट केले, सिनेमे केलेच ना मी. म्हणजे हा मी जे काय बोलतोय हे काय मी आज नाही ना बोलत आहे. मी गेली 25 वर्ष बोलतोय. 2000 साली पहिलं व्याख्यान दिलं मी. आणि मी सावरकरवादी आहे, मी हिंदुत्ववादी आहे, हे मी जाहीरपणे बोलतो. म्हणजे माझे विचार काय मी लपवले नाहीत, अजिबात नाही. मी जाहीरपणे बोलतो, मी सगळं जाहीरपणे करतो. आणि तरीसुद्धा ज्यांना मी आवडतो ते मला घेतात नाटकात, सिनेमात.
तर मग तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण लोक तुम्हाला घाबरतात. नाही घाबरतात म्हणजे ह्या विचारांना घाबरत असतील किंवा माझ्या रोखठोक बोलण्याला घाबरत असतील. मी काय असं घाबरवण्यासारखा काय मी काय राक्षस-बिक्षस नाही आहे किंवा असं तर मी अजिबातच नाही. मी खूप प्रेमळ माणूस आहे. आता जे माझ्याबरोबर काम आता पुरुष नाटकामध्ये काम करतात किंवा माझ्याबरोबर आता मालिकांमध्ये जी काम करत होती माणसं, त्यांना कोणीही विचारू शकतं. एवढी वर्ष मी काम करतोय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.